पुढं काय झालं? पुढं 1294 मध्ये खिल्जीने यादवांवरती आक्रमण केलं आणि इस्लामिक सत्तेने दक्षिणेत पहिल्यांदा पाऊल ठेवलं. अरे शिवाजी महाराज सांग ना, हा काय नुसता देवगिरी आणि खिलजी करत राहिलाय? हीच चूक शिवरायांनी केली नाही. म्हणजे स्वराज्याचा पाया उभारत असताना ते आपला इतिहास विसरले नाहीत. आणि आपला इतिहास जर माहिती असेल ना तर वर्तमानाचं स्वराज्य उभा करता येतं. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे शिवाजी महाराजांकडून आपल्याला शिकायचंय. सांग पुढं. पुढची 25 वर्ष दक्षिणेतील हिंदू राज्य पत्त्याचा बंगला जसा कोसलावा ना तशी कोसळली. पुढे 1357 मध्ये अलाउद्दीन खिल्जीचा पोरगा मुबारक खिल्जी याने यादवांचं साम्राज्य कायमचं नष्ट केलं. हे दक्षिणेतील शेवटचं हिंदू साम्राज्य सूर्य जसा मावळतो ना तसं अस्ताला गेलं. खिल्जी गेला, मग तुघलक आले. देवगिरीचा दौलताबाद झाला. तुघलक नंतर हसन-गंगू सत्तेत आला. हसन-गंगू म्हणजेच बहामनी सल्तनत. मग बहामनीचा जेव्हा शेवट झाला ना तेव्हा या दक्षिणेत 5 इस्लामिक सत्ता जन्मास आल्या. कोणत्या? आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. यापैकी एका शाहीमध्ये शहाजीराजे म्हणजे शिवरायांचे वडील सरदार होते. चला, म्हणजे एकदा काय स्वराज्याचा विषय आला. नाही, आताच खरी मजा आहे. स्वराज्य लय पुढे आहे.